आणि याच्या तोंडाची हेच तयारी करून राहिली आणि मी आयतं खाणार. कोणी काम करते नाही आयचं खाल्लं मग खाणारच मी दोंडा खायला चाले. मी दोंडा खायला चाललेलं आहे का नाही? त्यांच्या हातचा दोंडा मी खाणार आहे. खरंच ना आपली दीदी यायला पाहिजे. माझी प्रियांका दीदीने आली मस्त स्वयंपाक मला काय करायला लावलं की मी बाहेर पळून जाते. डायरेक्ट दुकानात जाऊन बसायचं. कोणी काम सांगितलं कामच नाही करायचं. काय ना आता मस्त ताईनी आणि माईने स्वयंपाक केलाय इथं मस्त भजे खाल्ले आणि मी मस्त भजे खाल्ले. रील्सच्या नादामध्ये मला भजे पण खायला भेटले. लय छान झाले एकदम. हा खाऊ गाडी पाहा रील्सचं टायटल काय म्हणताय. दोन काम करू राहिले काय पयांचे टायटल म्हणजे माई चांगली त्या रील्स वर घालवणार आहे लहानी बहिणीची. छोटी बहीण कशी भांडू. हा हा खाऊ गदडी मस्त छान आहे. किती खाल्ले 2 भजे. तर इकडं मस्त अशा पोळ्या चालू आहे तुपाच्या. आणि ताई करती पोळ्या, माय करती भजे आणि मी करते व्हिडिओ शूट. कारण मला काही काम नाही इथं. सांगितलं तर मी ऐकत नसते. डायरेक्ट बाहेरचा रस्ता गाठत असते. त्याच्यामुळे मला कोणी कामच सांगत नाही. यांचीच व्हिडिओ काढून कायच काय या दाजीच काही काम नाही करते. काय नाही सगळ्या इथं उभे राहिले त्यांची मज्जा पोर राहिली. मी आले बाहेर चक्कर मारून कचाली मुंबईत बाहेर कधी गेले तरी जायचंय. पण या कोणी मला जाऊनच दे ना. मला काय होतं गावात जायचंय. जाऊनच देत नाही मला. काही नाही तुम्ही जाऊन या माझं अजून आवड. अरे डॉक्टरना नाही नेलं म्हणजे कारण आहे गावात खातच राहत कुठं. हा गावात काय कोळपेडी गावात नाही भेटा ना पिझ्झा नाही भेटला ना काही. हा जाऊन खाता काय दगड धोंडे त्याच्यापेक्षा घर ना. आता लग्नाच्या आधी असं वाटायचं मला आहे ना असं जवळ कुठं देऊ नये. लग्नात झालं का लांब द्यायला पाहिजे. मला पहिले असं वाटायचं डॉक्टर म्हणायचे तुमचं गाव छोटं आहे छोटं आहे. मग असं वाटायचं हा बरोबर. एकच नंबर झाडावर चढून द्या. पोळ्या करावा बायकोनीच माझ्या. मग किती वारी करते तुमच्या बायको. पुरण ते भरलेलं पुरण घोटाने ते पोळी तोडा अशी वाटाणी म्हटलं. दाताची गरज नाही हो. डायरेक्ट पेड्यांनी करती. ते ऍक्टिंग चालू आहे भजे तर मीच काढले अर्धे तसे. गजब बेचती गजब बेचती. सकाळपासून कुठं थोडस दिसली नाही का. सकाळपासून लिपस्टिक लावून आणि पावडर लावून सकाळपासून हाताला कुठं काही लागले का तरी. मीच केले ते भजे. काम करते तुम्हाला आईची येऊन उभी राहील बाबा साहेब. मी ते भजे काढले अर्धे. तुमची बायको ऍक्टिंग करते भजे काढायची. लिपस्टिक पावडर बिवडर लावून मिरू राहिली. आमच्या बायका काम करते. काही नाही मीच केलंय ते अर्धे ऍक्टिंग करू राहिले. त्यांचे नवरे येऊन इथं उभे राहिले म्हणून कसं वाटतंय मग. कसं वाटतंय कशी फिलिंग आहे. बहुत बढ़िया फीलिंग है. माझी तेवढी बढिया फिलिंग आहे ना. म्हणजे इतका आनंद पुढंच नाही वाटणार. म्हणून सकाळला 4 महिने पाहिजे. 3 कामाला पाहिजे. शेवटची बाई ना कुठं बसून खाणार पाहिजे. पार्सल मागून खायचं आणि खेडेगावात असल्या उपाशी राहायचं.
बाता नको आणू, पोळ्या ए, कर. यार, पटापट तुम्ही उरका. घेऊन जा. आले नाही, आवड, आले, आले. शिकून घे. बिलका बिलका सासरे आमचे घेऊन आले म्हणून. आमच्या आणल्या ना बाजारातून. आणले ना? हा, बाजारातून आणल्या. हा, बाजारातून. हा ना तुम्हाला आमच्यासाठी फार बैल बाजारात जावं लागलं मला. डायलॉग आमच्या बैल बाजारातून आणत्या आणत्या. हा. ते याच्या आणल्या काय त्या बैलाला घालायचं ते शिंगाला घालायचं नटून काय नाही गायच काय कधी आत्ता शिकतो मेकअप केला पावडर सुद्धा नाही लावलेली एवढे एवढे फक्त ते लिप बाम लावले मग पाय ना आता एवढा छान ड्रेस घातला एखादा म्हणतं बहिणीने किती छान ड्रेस घातला तर आता आम्ही चाललोय गाईला नैवेद्य दाखवायला सगळे इकडे बघा सगळे म्हणजे अनुदिदी मम्मी मी चाललोय थंडीच्या महिन्यात गायला नैवेद्य दाखवलेलं चांगलं हा ते मम्मी मागल तू पोरांच्या हात पकड मग आणि तू पकडते त्याला. आलो गायला नैवेद्य दाखवा. त्या गायला लगेच समजलं पाहिजे गाईला नैवेद्य आणला म्हणून. काठी बरं का हातात लागेल मी कोणी अय ताट पडायला येरू मागो विरा पागिती अरे छान मात दुखत आहे. भार्गव दादा आहा. पावडर लावशील भार्गव दादा पावडर लावायची तुला हा? लावायची पण आम्ही आहे ना भार्गव दादाच्या अशा हातच पकडून ठेवले हा ना नाही तर आमच्या लगेच हात वर होत्या तू घे विराची पा तू घे विराची पा कर ग विरा आणि दोघं पण इतके चाप्टर आहे ना एकमेकांच्या गालाची पप्पी घेतली आणि जर दुसऱ्याची घ्यायची असली ना फक्त गालाला लावते हा हा आता अच्छा असं उभं राहा असं उभं राहा आता थांबा असं उभं राहा असे बेटा असं बेटा असं बेटा फक्त पडू नका हा बेटा आहा छान 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 तुम्ही भेटा एकमेकाला भेटा एकमेकाला भेटा भेट भार्गव भेट दीदीला भेट दीदी पडन भेट परत परत पागे पागे दीदीची पागे बस 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 तिला माहिती बाई एकदा वाघ जर खवायला मग काय खरं नाही बस 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 तिला भार्गव दादा आवडत नाही पण भार्गव दादा मारतो ना मग तिचे घाबरती माझी बहीण मारू नको तू मारू नको जावा तू नको मारू हा विला दीदीला विरा दीदीला मारायचं आवरते मी पण आम्ही आले गायला बसले इथं ते आवरून राहिले मी बसले इथं चल आई इथं ना रांगोळी काढते इकडं सुरेखा ताई रांगोळी काढती तू काय करती मी व्हिडिओ काढते ए पप्पाने बोलवलं भार्गव 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 पप्पाने बोलवलं कोणच सापडा ना ग ऐन टायमाला काही सापडत नाही जमन का असं? छान आहे ग? कशाची? चुकली का? रांगोळी आपल्याला धोंड्याचा सण नाही करायचा का? धोंड्याचा सण कॅन्सल केले अगं आता मोदीने करायला नाही लावलं सोडून. पण मग तो एका बहिणीला दिली ना आता तुम्हाला द्यावं लागेल पण मग आता ते तयार करायला टाकेल ना. तुम्ही अचानक आल्या ते येतील दोंडा संपल्यावर तुम्ही अचानक आल्यावर कसं काका करायचं? ते येतील दोंडा संपल्यावर म्हणलं आमच्या तुम्ही अचानक आल्यावर कसं करायचं तुम्ही जर अगोदर आम्हाला पत्र व्यवहार केला असता पत्रावर करायला लागत होता बाळा मागवत तेव्हा तात्या आम्ही लगेच तिथं बॉक्स आणून ठेवू. काय तसं काय नाही पण ते वागतंय तसं हा, असं काही नाही वाटत ती रांगोळी मी सगळ्यात छोटी आहे. ते पा काढली जावं झाला चला. माईने तुमच्यापेक्षा भारी काढलं तुम्ही डायरेक्ट मला असं करता करता 4 वेळा वारा चारलं काच काय बर आई खाताय ना आज सोडून दे पाहुणे गेले का मग गाडी जाती ना निघून
तो गरम काय गरम नाही आम्हाला चालत शनिवारचं बी. ए, ऐक ना तो गरम गरम आहे कालच गेला आज करू काय तिच्या टायराची किंमत तेव्हा गाडी घे. आम्ही म्हणत नाही ना भाऊ तुम्ही कमी किमतीची घाम दिलंय आपण नवी वस्तू घेतली त्याचा आनंद आहे आम्हाला नाही, मारू नाही मारू नाही आणि तुमचा मान आहे. काका मारे मामा मारे तो मा बाजूला बोलायला पाहिजे येडे. तू कुशाल घरची बाजू घेतली कस काय तुमच्या बाजून बोलू मी तुम्ही माझी बाजू घेऊन कधी बोलत आम्ही काय बाजू यायची वेळ आली